नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात. अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये काल जवळपास तासभर खलबत झाली. 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये कामाला लागा. अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या सूचना केल्या. तर जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही असं देखील अमित शहा यांनी म्हटलंय. काही जागांसंदर्भात वाद असतील तर एकत्र बसून सोडवा अशी सूचना देखील अमित शहा यांनी राज्यामधील महायुतीच्या 3ही प्रमुख नेत्यांना केली आहे. तर लोकसभेच्या 13 जागांवरून महायुतीमध्ये तिढा कायम असल्याची माहिती देखील आता समोर येते. आज पुन्हा एकदा अमित शहा, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडणार आहे. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. दरम्यान कोणत्या 13 जागांवर तिढा कायम आहे ते आपण पाहतोय. उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि शिरूर, त्याचबरोबर मावळ, नाशिक, रामटेक, पालघर, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर. इतकंच नाही तर धाराशिव, परभणी आणि यवतमाळ या 13 जागांवर महायुतीमध्ये अद्यापही तिढा कायम असल्याचं कळतंय.